प्रभाग क्रमांक 24 मधील अपक्ष उमेदवार आकाश अभंगराव यांनी भाजपाचे उमेदवार राजेश काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार देताना ते सक्षम आणि सुसंस्कृत असण्यावर मोठा भर दिला आहे। प्रत्येक प्रभागात त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याचा चंगच बांधला आहे आणि तशी बांधणी देखील त्यांनी केली आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 24 मधील अपक्ष उमेदवार आकाश अभंगराव भाजपाचे उमेदवार राजेश काळे यांना पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला आहे। इकडे भाजपा उमेदवार राजेश काळे यांनी देखील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं सांगत आपला विजय निश्चित असल्याचं म्हटलंय। या प्रभागामध्ये सगळे आयात केलेले उमेदवार काँग्रेस पक्षाने आयात करून आणलेले आहेत, तर येथील मतदार आज सुशिक्षित आहेत आणि इथल्या लोकांना वेड्यात काढणं किंवा अनाथ पैशावरती किंवा दारूवरती तिथलं मतदान होईल हा सगळा भ्रम आहे। बाप कमीवरती कुणी करतं, स्वतःचं कर्तृत्व करावं। नुसता वारसा बापाचा वारसा काँग्रेस पक्षाचा घेऊन काही संबंध नसताना देणं न घेणं कंदील घेऊन येणं म्हणल्यासारखा प्रकार आहे। आता त्याच्यामुळे मला किती लीड मिळणार आहे हाच प्रश्न आहे। आजच्या तारखेत मला कॉन्फिडन्स आहे आमची सीट लागलेली चारही सीट आमचे लागणार आहेत। सर्व स्थानिक सुशिक्षित आमचे उमेदवार आहेत, सर्व लोकांना माहिती आहेत आणि परिचित अशी लोक आहेत। आमच्या पक्षाने 4 विविध भागातून 4ही ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, हे लोकांना माहिती आहे। आता फक्त 23 तारखेला किती मताधिक्य हवं एवढंच। आकाश अभंगराव यांनी भाजपचे उमेदवार सर्व पॅनल यांना पाठिंबा, राजेश काळे आणि संगीता जाधव, अश्विनी चव्हाण आणि राजश्री बिरादर या सर्व पॅनल निवडून आणणार आहे, तरी माझा संपूर्ण पाठिंबा त्यांना आहे। भाजपाच्या युवा नेत्या ऋषाली चालुक्य यांनीही पक्षाच्या उमेदवाराला मोठा प्रतिसाद लाभत असून महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला। आकाश अभंगरावनी जो आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्यांनी त्यांची उमेदवारी इनफॅक्ट रद्द केली म्हणा, माघार घेतली म्हणा, पण ह्याच्यावरून हे कळतं की बीजेपी हा पक्ष निष्ठावंत पक्ष आहे। आम्ही अशा कार्यकर्त्यांना नेहमी आमच्या सोबत घेतो जे कार्यकर्ते समाजासाठी काहीतरी करतात। त्यामुळे मी म्हणेन ही आमच्यासाठी एक जिंकण्याची सुरुवात आहे। कॉर्पोरेशनही जिंकू, आमचा झेंडा कॉर्पोरेशनवर दिसेल आणि अशाच आम्हाला जर पाठिंबा मिळत राहिला तर पब्लिकलाही हे कळेल की आमची बीजेपी हा पक्ष एकदम स्ट्रॉंग पक्ष आहे। या प्रसंगी अशोक पाटील, सचिन चव्हाण, आकाश अभंगराव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।